श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. नरसिंहमूर्तीचे वर्णन. मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन पुरवपुराच्या दिशेत माझे प्रयाण सुरू केले. श्रीपादांच्या लीला मनात आठविले की अंग रोमांचित होई. मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो. त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले. जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केले होते. मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले. त्यांचे नयन करुणासागराने भरलेले होते. त्यांच्या समोर एक झोळी होती. त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपात्र ठेवले होते. ते सतत श्रीपाद श्री वल्लभांचे नाम स्मरत करीत होते. मी त्यांना प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का? ते म्हणाले, माझा जन्म सद्वैश्य कुलात झाला असून मला सुबैया श्रेष्ठी असे म्हणतात. आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे. आमच्या पूर्वजापासून सद्ग्रंथ पारायणाची परंपरा आहे, म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले. माझ्या लहानपणी मला मातापित्यांचा वियोग झाला. माझ्या घरी धनसमृद्धी आहे. मी दूर देशात जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो. त्या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरात जाण्याचा योग आला. तेथे चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. खूप धन तिच्यावर खर्च केले. मळयाळ देशात पलाक्कड या प्रांतातून विल्यमंगल या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांचा विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरुंग म्हणजेच घोडे घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघे जण मिळून व्यापार करीत होतो. दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घोडे आम्हास दिले, जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले. आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत. व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली. मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता. त्याचा अकाल मृत्यू झाला. बाबारे सगळ्यात तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थ क्षेत्रात असलेले पिठेकापूर आमचे मूळ गाव. मी अज्ञानी असताना देवब्राह्मणांचे अनिष्ट करीत होतो. ऋणवसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो. श्रीपादांचे पिता श्री आपाळराजांच्या घरी आईनबिल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले. त्या सगळ्यांना भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते. ते दानाचा स्वीकार करीत नसत. श्री व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत. श्रेष्ठींचे कुलपुरोहित असल्याकारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी एक वऱ्हा एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले. बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे आपाळराजास मी बजावले होते. हातात एक कवडी पण नाही. मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राजशर्मा म्हणाले. मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ लोटला. व्याजावर व्याज चढून खोटे हिशेब दाखव 10 वऱ्हा देणे बाकी आहे असे राजशर्मास कळविले. तेवढे धन मला देण्यास राजशर्मांना आपले हातचे घर विकावे लागले. त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना 1-2 वऱ्हा दिल्याने हिशोब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते. राजशर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता. माझा हा दृष्ट विचार लक्षात येताच व्यंकटप्पय्यांनी माझी निर्भत्सना केली. अरे दुरात्मा, धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस. आमच्या कुलपुरोहितांचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे. तू तुझी वागणूक बदल, नाहीतर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राजशर्मास तू आपले कष्ट देतोस. या कारणाने रौरवादी नरकास जाशील. एकदा श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी असताना
मी श्रेष्ठींना व्यंगाने म्हणालो, राजशर्मा जर माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांच्या पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे किंवा त्यांनी स्वतः चाकरी करण्यास यावे. एक मुलगा आंधळा तर दुसरा पंगू, तिसरा हा श्रीपाद मात्र. 3 वर्षाचा माझे ऋण कसे बरे फेडले जाईल असे ऐकून श्रेष्ठींचे मन दुखावले. त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रीपादांनी आपल्या दिव्य हस्ताने त्यांचे अश्रू पुसून म्हणाले, आजोबा, मी असताना भय कसली. हिरणाक्ष व हिरण्यकश्यपांचा संहार मीच केला तर सुबैयाचे ऋण फेडण्यास मला कठीण काय, असे म्हणून माझ्याकडे वळून म्हणाले, अरे तुझे ऋण मी फेडीन. चल तुझ्या दुकानात सेवा करून ऋणाची निवृत्ती करीन. ऋण फिटल्यावर मात्र तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, विचार कर. बाळ श्रीपादांना घेऊन व्यंकटप्पय्या श्रेष्ठी सुबैयाच्या दुकानात आले. ते सुबैयास म्हणाले, श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो, चालेल का? सुबैयाने नकारार्थी मान हलविली. इतक्यात दुकानात एक जटाधारी आला. तो सुबैयाच्या श्रेष्ठींचे दुकान शोधित होता. त्याला एक तांब्याचे भांडे विकत घ्यावयाचे होते. तो श्रेष्ठींना म्हणाला, मला एका तांब्याच्या पात्राची अत्यंत गरज आहे. किंमत थोडी जास्त असेल तरी चालेल. सुबैयाच्या दुकानात 32 तांब्याची पात्रे होती, परंतु तो खोटेच म्हणाला. माझ्याकडे एकाच तांब्याचे पात्र आहे, त्याला 10 वराह देऊ शकत असल्यास तुम्हाला ते मिळेल. तो संन्यासी चटकन कबूल झाला. त्याची एकच अट होती की ते पात्र व्यंकटप्पय्या श्रेष्ठींच्या मांडीवर बसलेल्या श्रीपादांनी आपल्या हातांनी त्या संन्याशास द्यावे. त्या अटीप्रमाणे श्रीपादांनी स्वहस्ते ते पात्र त्या संन्याशास दिले. श्रीपाद प्रभू पात्र देताना हसत होते. ते म्हणाले, अरे तुझी इच्छा आता पूर्ण झाली ना? तुझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. तू तुझी संन्यास दीक्षा सोडून देऊन स्वगृही जा. तुझ्यासाठी तुझी पत्नी आणि मुले वाट पाहत आहेत. तो जटाधारी संन्यासी अत्यंत आनंदित होऊन निघून गेला. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि अपळराजू शर्मा यांचा अपमान करावा अशी सुबैयाची इच्छा होती. ती पूर्ण झाल्याने त्याच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता आणि त्यातच तो म्हणाला, आजच्या विक्रीत मला विशेष धनलाभ झाला. अपळराजूकडून यायचे असले 10 वराहाचे कर्ज फिटल्यासारखे मला वाटले. या क्षणी श्रीपादराय ऋणातून मुक्त झाले. व्यंकटप्पय्या म्हणाले, हे जे तू सांगतो आहेस ते गायत्रीच्या साक्षीने सांग. सुबैयाने तसे केले. श्रीपाद प्रभू आणि व्यंकटप्पय्या श्रेष्ठी घरी गेल्यानंतर सुबैयाने आज जाऊन पाहिले तर 31 भांड्यांपैकी केवळ एकच भांडे तेथे होते. श्रीपाद प्रभूच्या लीला अनाकलनीय अचिंत्य होत्या. त्यांच्या समक्ष जे बोलू ते वचन खरे होत असे. साक्षात दत्तप्रभूंच्या करकमलांनी तांब्यांचे भांडे घेणारा जटाधारी धन्य होता. श्रीपाद प्रभूंकडून अनुग्रहाच्या स्वरूपात तांब्याचा किंवा तांबे असलेल्या धातूचा एक तुकडा मिळाला तरी दान घेणाऱ्याला भाग्याचे असते, तेव्हा प्रत्यक्ष तांब्याचे पात्र मिळवणारा तो जटाधारी किती भाग्याचा आणि सुबैया किती दुर्दैवी. त्याला येणे असलेले 10 वराहाचे देणे श्रीपादांनी आपल्या लीलेने दिले, परंतु त्या क्षणापासून त्याच्याकडे असलेली लक्ष्मी क्षीण होऊ लागली. 31 भांड्यांच्या ठिकाणी केवळ एकच भांडे राहिले होते. सुबैयाने अळप्पराजूकडून 10 वराह येणे आहे असा खोटाच हिशोब दाखविला होता. त्या पापाचे फळ अशा स्वरूपात त्याला मिळाले होते. शंकर भट्ट म्हणाले, अरे सुबैया, सूर्योदयापूर्वीचा आणि सूर्यास्तापूर्वीचा काल अत्यंत पवित्र असतो. प्रातसंध्येच्या समयी आणि सायंसंध्येच्या वेळी अग्निहोत्र करणे विशेष फलदायी असते. प्रातःकाळी सूर्य भगवान सर्व शक्तींच्या स्रोताने सिद्ध असतात. संध्यासमयी या सर्व शक्ती पुनरपी सूर्यात विलीन होतात. यावर सुबैया म्हणाला, महाराज, दान स्वीकारल्यास पुण्य कमी होते असे मी ऐकले होते, परंतु ते स्वीकारले नाही तर पाप लागते असे आपल्याकडून ऐकले होते. या दुहेरी वाक्यांचा अर्थबोध होत नाही. तसेच श्रीपाद स्वामी श्री दत्तात्रेयांचे अवतार असे म्हणतात, तेच नरसिंह स्वामींचा अवतार, शंकराचा अवतार असे काही जण म्हणतात. शिवामध्ये अनुसयाचे तत्व कसे अंतर्भूत आहे ते समजत नाही. कृपया या सर्वांचा खुलासा करावा.
परंतु या प्रश्नांचा खुलासा करण्याअगोदर सर्वांना भूक लागली असल्याने जेवणाचा बेत ठरला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्या लहानशा जागेमध्ये एका तांब्याच्या भांड्याशिवाय दुसरे काहीच नव्हते. 2 केळीची पाने सुबई यांनी आणली. शंकर भट्ट नदीवर जाऊन शुचिरभूत होऊन आले. जेवणासाठी भात आणि दोडक्याच्या वरणाचा बेत होता. केळीची पाने जेवणासाठी घेतली व पळसाच्या पानांचे द्रोण तयार केले. त्या जटाधारी संन्याशाने डोळे मिटून क्षणभर ध्यान केले आणि जवळच्या तांब्याच्या पात्रातून द्रोणात पाणी टाकले. त्यानंतर त्याच भांड्यातून दोडक्याचे चवदार वरण वाढले व नंतर भात वाढला. ते अमृतासमान जेवण करून आम्ही तृप्त झालो. रिकाम्या भांड्यातून प्रथम पाणी नंतर अन्न येणे हा एक दैवी चमत्कारच होता. भोजनानंतर ते भांड रिकामीच होते. शनिवार प्रदोषसमयी केलेल्या शिवार्चनाचे फलित. श्रीपाद स्वामी सकल देवता स्वरूप आहेत. शनिदेव कर्मकारक आहेत. ग्रहामधील छायाग्रह राहू केतूतील राहू शनीमुळे फळ देतो, केतू मंगळामुळे फल देतो. कर्मकारक असणारा शनी कर्मसाक्षी असणाऱ्या सूर्याचा पुत्र असल्याने शनिवारची सायंकाळ शक्तिमान असते. चतुर्थी आणि त्रयोदशी राहूस बलवान असतात. शनी त्रयोदशीच्या महापर्व काळात सायंकाळी शिव आराधना केल्यास मानवाच्या पूर्वजन्मात केलेल्या पापांचे फळ नष्ट होते. श्रीपाद श्री वल्लभांचा अवतार मंगळ ग्रहाच्या चित्रा नक्षत्रावर झाला असल्याने त्या नक्षत्रावर श्रीपाद प्रभूंची पूजा केली असता सर्व ग्रह दोषांचे शमन होते. युद्ध, आपदा, शस्त्रास्त्रांनी येणारा अकाल मृत्यू, ऋणानग्रस्ततेतून उद्भवणारी संकटे यांचे कारण मंगळ ग्रह असतो. चित्रा नक्षत्रावर किंवा मंगळवारी श्रीपाद स्वामी अरुण वर्णाप्रमाणे प्रकाशमान होतात. कर्ज म्हणजे पाप, अरुण म्हणजे पाप नसणारा. त्या दिवशी श्रीपाद प्रभू साक्षात अरुणाचलेश्वराचे रूप असतात. व्यंकटप्पा श्रेष्ठी, नरसिंह वर्मा आणि बापनालुयो शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधनेत सहभागी होत. त्या दिवशी अपळराज शर्मा यांनी सुद्धा मोठ्या श्रद्धाभावाने त्या आराधनेत भाग घेतला होता. अखंड लक्ष्मी सौ सुमती महाराणी शिवस्वरूपातील अनुसया महत्वाचे ध्यान करीत असे. त्या महातपाचे फलस्वरूप म्हणून श्रीपाद स्वामींचा अवतार झाला. या कारणाने व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नरसिंह वर्मा अथवा बापनरयालू कडून धन स्वीकारले ते दान होत नाही, परंतु त्यांच्याकडून धन न स्वीकारण्यास महापाप आहे असे श्रीपाद स्वामी आपल्या पितास न बोलता सांगू इच्छित होते. श्रीपाद प्रभू सकल देवतांचे स्वरूप आहेत. सर्व देवतांच्या अतीत असणारे हे महान तत्व आहे. त्यांचे दर्शन, स्पर्श आणि संभाषण ज्या भाग्यवंतांना लाभले ते धन्य होत. श्रीपाद वल्लभांच्या असाधारण लीलांनी त्यांनी आपल्या पित्यास ऋणमुक्त केल्याची वार्ता पिठिकापुरम गावात दावानलासारखी पसरली. 3 वर्षाच्या श्रीपादांनी अपळराजूंना ऋणमुक्त केल्याने त्यांच्या नेत्रातून पुत्रस्नेहाचे अश्रुधारा वाहू लागल्या. महाराणी सुमती आपल्या पुत्रास हृदयाशी कवटाळून कितीतरी वेळ तन्मय अवस्थेत होती. यावेळी त्यांच्या घरी व्यंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापण्णार्य आणि सुबय्या आले होते. सुबय्याने सर्व वडीलधाऱ्या मंडळींसमोर श्री राजशर्माचे ऋण फिटले असे सांगितले. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, पित्याला ऋणमुक्त करणे पुत्राचा धर्मच असतो. कोणीतरी जटाधारी येऊन 10 वराह देऊन तांब्याचे भांडे घेऊन गेला, यामुळे माझे कर्ज कसे फिटले असे राजशर्मांनी विचारले. अशा प्रकारे अनेक रसपूर्ण क्रिया प्रतिक्रिया झाल्या. बापनार्यालूंनी श्रीपादांना विचारले की ते जटाधारी संन्यासी कोण होते ते तुला माहीत आहे का? यावर श्रीपाद म्हणाले, त्या जटाधारी बद्दलच नाही, त्या सगळ्या जटाधारी संन्याशाबद्दल मी जाणतो. श्रीपाद स्वामी कोण आणि त्यांचे स्वरूप? बापनार्यल्लू श्रीपादांना म्हणाले, तू 3 वर्षाचा बालक आहेस, परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस. सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस काय? यावर श्रीपाद म्हणाले, मी 3 वर्षाचा आहे असे तुम्हाला वाटते, परंतु मला तसे वाटत नाही. माझे वय अनेक लक्ष वर्षांचे आहे. मी या सृष्टीच्या पूर्वी होतो, प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी मी होतो. माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय होऊ शकत नाही.
मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहाराचे अवलोकन करतो. यावर बापनार्याचार्य म्हणाले, श्रीपादा, लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात असतो असे नाही. प्रत्यक्ष अनुभव असावयास हवा. सर्वज्ञान, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तित्व हे केवळ जगन्नियंत्र्याचे लक्षण आहे. यावर श्रीपाद म्हणाले, मी सर्वत्र स्थित राहणार आहे. मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे. त्या त्या प्रसंगानुसार, त्या त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार मी वक्तव्य होतो. साकार रूपात नसलो तरी मी नाही असे होत नाही. जीवाच्या ठिकाणी मी अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशात स्थित असतो. माझ्या अस्तित्वामुळे या पंचकोशांचे सर्व कार्यकलाप होत असतात. मी विशिष्ट कोशात आहे अशी अनुभूती तुला दिली तर त्या कोशात मी असल्याची जाणीव होते. मी तुला माझा अनुभव दिला नाही याचा अर्थ मी तेथे नाही असा मात्र होत नाही. मी सर्वव्यापी आहे. सर्व ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहेत. माझा केवळ संकल्पाने ही सर्व दृष्टी निर्माण झाली. मी सर्व शक्तिमान आहे. यात आश्चर्य काय आहे? यावर अपळराज शर्मा म्हणाले, बाळा, बालपणापासून तू म्हणजे आम्हाला एक कोडे आहेस. तू पुन्हा पुन्हा मी दत्तप्रभू, मी दत्तप्रभू असे म्हणतोस. नृसिंह सरस्वती या नावाने पुन्हा एकदा अवतरित होई असे म्हणतोस. लोक तर कावळे आहेत. पिठिकापुरम मधील ब्राह्मण तर नरकलोकातील लोखंडी कावळ्यांपेक्षा सुद्धा भयंकर आहेत. ते या सगळ्याला मनचांचल्य आणि बुद्धिभ्रष्टता असे म्हणतात. आपण ब्राह्मण आहोत. आपण विधियुक्त कर्माने आचरण करणे चांगले आहे. याखेरीज तुला देवाचा अंश असलेल्या अवतारी पुरुष आहे असे म्हणणे म्हणजे केवळ अहंकाराने म्हणतो आहोत असं ते म्हणतात. यावर श्रीपाद प्रभू म्हणतात, आपण सांगता ते मी अमान्य करीत नाही, परंतु खरे ते सांगितले पाहिजे ना. पंचभूताकडून साक्ष देण्याची वेळ आल्यास मी दत्तप्रभू नाही असे सांगणे म्हणजे असत्य भाषणाचा दोष लागणार नाही का? नभोमंडलातील सूर्याला तू सूर्य नाही असे म्हटल्यास तो सूर्य नाही असे होईल का? सत्य देशकालाबाधित असते. आपल्या पिठिकापुरममधील ब्राह्मण स्वतः देहधारी मनुष्य समजून जसे मनुष्यत्वाचा अनुभव घेत आहेत त्याप्रकारे मी सुद्धा सर्वतज्ञ, सर्व शक्तित्व, सर्वतयमित्व असलेला दत्त आहे. हे तत्व मी सारखे पदोपदी सर्वांच्या अनुभूतीस आणून देत आहे. युगामागून युगे जाऊ शकतात. अनेक जगत सृष्टी स्थिती लयाला जाऊ शकतात, परंतु साक्षात दत्त असणारा मी दत्त नाही असे कसे होईल? यानंतर बापनार्यालू म्हणाले, श्रीपादा, जटाधारी दृष्टिआड झाल्यावर सुबैयाकडे असलेल्या 31 तांब्यांच्या भांड्यांपैकी एकच उरली. तू काही चमत्कार करून ते अदृश्य केलेस काय? यावर श्रीपाद प्रभू म्हणाले, सर्व घटना काळाच्या कर्माच्या अनुसार कोणत्या तरी कारणाने घडत असतात. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. हा निसर्गाचा अनुल्लंघनीय नियम आहे. हे सुबैया पूर्वजन्मी जंगल प्रदेशातील दत्तपुजारी होते, परंतु जंगलामध्ये दत्तदर्शन क्वचितच घेत असत. त्यांच्यात स्त्रीवासना अत्यंत प्रबळ होती. स्त्रीलोलूप असणारा हा पुजारी प्राचीन काळातील पूर्व परंपरेतील पूजेसाठी मोठी तांब्याची दत्तमूर्ती विकण्याच्या विचारात होता. त्याप्रमाणे एके दिवशी त्याने ती मूर्ती विकली व आलेले धन वाम मार्गाने खर्च केले. लोकांमध्ये मात्र श्री दत्ताची मूर्ती चोरीस केल्याचे वर्तमान पसरविले. जटाधारी बनून आलेला संन्यासी पूर्वीच्या जन्मात लौकिक व्यवहारात अडकलेला सोनार होता. त्याने धनाच्या आशेने त्या दत्तमूर्तीस वितळविले होते. या जन्मी तो जन्मदरिद्री होऊन जन्माला आला. दत्तमूर्तीची पूजा अनेक वर्ष केल्याच्या पुण्याईने त्या पुजारात श्रीमंत अशा श्रेष्ठी कुलात जन्म मिळाला. या दोघांनी ती मूर्ती विरघळवून त्याचे 32 तांब्याचे भांडे बनवून विक्रय केला होता. त्या सोनाराच्या घरी नरसिंह देवाची आराधना करीत असत. नरसिंह देवाच्या मूर्तीसमोर ही तांब्याची भांडी घडवली होती. दैवाच्या संकल्पाने नृसिंहाच्या 32 अवताराच्या अंशांनी त्या तांब्याच्या भांड्यात प्रवेश केला होता. या जन्मात पूर्वजन्माचे ज्ञान होऊन त्या सोनाराने माझी अनन्य भक्तिभावाने सेवा केली. त्याची दारिद्र्य दूर करण्यासाठी त्याने मनापासून माझी प्रार्थना केली. मी प्रसन्न होऊन दर्शन दिले आणि पिठिकापुरमला येऊन
माझ्या हातून तांब्याच्या भांड्याचा स्वीकार करण्यास सांगितले होते. तसेच 10 वराह श्रेष्ठीला देऊ मला बंधविमुक्त कर असे सांगितले होते. तो तसे करून धन्य झाला. त्याची आर्थिक समस्या दूर होण्याचा त्याला मी आशीर्वाद दिला होता. त्याच्या देणेदाराचा त्रास चुकविण्यासाठी त्याने जटाधारी संन्यासाचा वेश घेतला होता. मला जटाधारीबद्दल सर्वच माहिती आहे ना. हा सुबय्या श्रेष्ठी आमच्या कुटुंबाकडून खोटेपणाने 10 वराह वसूल करून घेणार होता. त्याला 10 वराह मिळतील अशी व्यवस्था मी केली, परंतु याच्या बदल्यात त्याचे सर्व पुण्यफल नष्ट झाले. हे सुबय्या, चिंतामणी बरोबर तू केलीस तुझे सर्व शृंगार चाळे मला माहीत आहेत. तुझी कथा माझ्या कथामृतात हास्यास्पद होईल. तू झोळी घेऊन लहान मुलांना लागणारे खाण्याचे पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह चालवशील. तुझ्याकडून घेतलेल्या पैशांनी माझ्या मातापिताने त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. तुझ्यापेक्षा जास्त मला वाण्याचा हिशोब समजतो. जेवणातील वरण भात व दोडक्याची भाजी करण्यातच तुझे पैसे संपून गेले होते. बाकीच्या खर्चासाठी माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे खर्च झाले होते. तुला अनान्न दशा आली पाहिजे. तुझ्याकडे असलेल्या तांब्याच्या पात्रातून तुला पाणी, वरण भात व दोडक्यात प्राप्त होतील. ते तू खाऊन इतरांना खाऊ घालण्याचा इतपतच मिळतील, असे श्रीपाद प्रभू तीव्रतेने म्हणाले. श्रीपाद प्रभूंचे मुखमंडल दिव्य प्रखर तेजस्वी असे दिसत होते. त्यांचे डोळे अग्नीच्या गोळ्यांप्रमाणे लाल दिसत होते. ते पुढे म्हणाले, ए सुबय्या श्रेष्ठी, आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तुझा अंतकाळ जवळ आल्याचे तुला कळावे यासाठी यमधर्मराजाने पाठविलेला तो निरोप आहे. मी तुझ्यावर एक अनुग्रह करीत आहे. तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून दोडक्याचे वरण आणि भात त्या म्हशीला खाऊ घाल. त्या म्हशीची ही एकच इच्छा तू पूर्ण कर. ते अन्न खाल्ल्यावर तुझ्याऐवजी ती म्हैस मरून जाईल, परंतु त्या क्षणापासून तू खूप गरीब होत जाशील. तू झोळी घेऊन मी सांगितलेले काम कर. त्यानंतर तुझी अनान्न दशा झाल्यावर मी अनुग्रह केलेल्या तांब्याच्या भांड्याचा तुला उपयोग होईल, असे कडक शब्दात श्रीपाद प्रभू म्हणाले. त्यावेळी व्यंकटप्पा या श्रेष्ठी रागात असलेल्या श्रीपादांना पाहून भयभीत झाले. त्यांनी श्रीपादांना असे रागात आलेले कधी पाहिले नव्हते. तेव्हा श्रीपाद म्हणाले, आजोबा, घाबरलात का? मी नरसिंहमूर्तीच आहे. तुम्हाला वर देऊन तुमच्यावर कृपा करीत आहे. वाणी कुळातील लोकांना शाप देईन असे आपणास वाटले काय? माझी बहीण वासवीने तिच्या कुलातील लोकांना त्यांच्या सौंदर्यात थोडी त्रुटी असण्याचा शाप दिला होता. मी श्रीपाद त्याच तत्वाचा. सर्व वाणी निर्धन होतील असा शाप देईन अशी आपणास भीती वाटली काय? आपण घाबरू नका. दैवाला जातकुळ असे काही नसते, तसेच भक्तांना सुद्धा जातीकुळ नसते. आर्यवंशाचा आणि माझा अनुबंध फार जुना आहे. बापणार्य पूर्वाचे लाभात महर्षीचा वाण्यांमध्ये लाभात महर्षी गोत्र नष्ट झाले आहे. बापणार्यांच्या सर्व वंशजांना माझे आशीर्वाद आहेत. त्यांच्यावर माझा वरदहस्त सतत राहील. तुम्हाला दिलेली झोळी वेगळीच आहे. त्यात दत्त मिठाई भरून आहे. कितीही दिली तरी कमी होत नाही, परंतु ती कोणाला डोळ्यांनी दिसणारी नाही. नृसिंहाच्या 32 अवतारातील सर्व लक्षणे माझ्या ठाई विराजमान आहेत. बापणार्यांची 33वी पिढी चालू असताना माझ्या जन्मस्थळी महासंस्थानाचे निर्माण होऊन त्यात माझ्या पादुकांची स्थापना होईल. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य भव्य रूपाची नवविधा भक्तीच्या कोणत्याही मार्गाने आराधना केली, श्री दत्तात्रेयांचे श्वान अदृश्य रूपात त्यांचा सांभाळ करतील. वेद, पुराण, उपनिषदे ही सर्व श्वानरूपात अदृश्य असून सदैव रक्षण करतील. इतक्यात व्यंकटप्पा या श्रेष्ठींनी श्रीपाद प्रभूंना प्रेमाने जवळ घेतले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. बापणार्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. सुमती माता, हे सर्व स्वप्न आहे की वैष्णवी माया अशा देहात पडली. अप्पलराज शर्माचे मन स्तंभित झाले. श्रीपादांचे दोन्ही मोठे भाऊ त्यांच्याकडे भीत भीत बघत होते. हा आमचा धाकटा भाऊ की दत्तप्रभू? ही काय भानगड आहे असा विचार ते करू लागले. नरसिंह वर्माने श्रीपादाला आपल्या मांडीवर घेतले. श्रीपाद वर्मांना म्हणाले, आजोबा, आपण दोघे उद्या घोडागाडीतून आपली जमीन पाहण्यास जाऊया. तेथील भूमाता मला कित्येक वदासापासून
तुझ्या पादस्पर्शाने मला पावन केव्हा करणार, अशा आर्ततेने प्रार्थना करते आहे. आर्तत्राण पारायण हे माझे वचन आहे. तेव्हा वर्मा म्हणाले, अरे श्रीपादा, माझे एक छोटे सांगणे आहे. आपल्या पिठिकापुरम जवळ आमची जमीन आहे ना, तेथेच एक छोटे गाव वसवून तेथील लोकांकडून शेती करून घ्यावी. गावकऱ्यांना कमी पैशात शेती कसायला देऊन जमीनदारीचा व्यवहार पाहण्यासाठी तुझ्या वडिलांना कुलकर्णी पद द्यावे असा माझा विचार आहे. परंतु सध्या हे कुलकर्णी पद आपल्याकडे नाही ना. यावर श्रीपाद हसून म्हणाले, आजोबा, तुम्ही तुमच्या जमीनदारीचा विचार केला, परंतु माझ्या जमीनदारीचा विचार नाही केला. हे मला मान्य नाही. अगोदर वडिलांनी कुलकर्णी पद करा म्हणावं, त्यानंतर तू कुलकर्णी पद सांभाळायचं आहे, असे वर्मा म्हणाले. घंटीघोडा श्रीपाद श्री वल्लभ राजशर्मा अमुक नावाचा कुलकर्णी होता, एवढे केवळ इतिहासात शिल्लक राहील. जे कुलकर्णीपण मी करणार आहे ते विश्वात्मक आहे. माझे हिशोब मला आहेत. दररोज कोट्यावधी पुण्य राशींची उलाढाल होताना दिसत आहे. माझ्या अवताराचे प्रयोजन विश्वकुंडलिनीला हलवून टाकायचे आहे. मानवात असल्याप्रमाणे गावाला, शहराला, पुण्यक्षेत्रांना सुद्धा कुंडलिनी असते. सांद्र सिंधुवेद यांचे ज्ञान ज्यांना आहे अशांनाच अवगत होऊ शकणारे हे योगरहस्य आहे. पिठिकापुरमची कुंडलिनी बापनार्यालू, व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि वत्सबाई यांच्या 33व्या पिढीमध्ये जगू शकते. आत्ताच काय घाई आहे. दैववशाने तुम्हाला लाभलेल्या या महापुण्य काळातील प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून घ्यावा. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर त्यांनी पिठिकापुरमला कायमचे राहावे असा नरसिंह वर्मा यांनी प्रयत्न केला होता. श्रीपाद प्रभूंचे वैभव. माझ्यात अज्ञान जवळजवळ भरलेले आहे. श्रीपाद श्री वल्लभ, मी स्वतः कृष्ण आहे असे म्हणत त्यावेळी सामान्य लोकांना ते हास्यास्पद वाटे. त्या अज्ञानातूनच मी प्रश्न केला, श्रीपादा, तू स्वतःला श्रीकृष्ण म्हणवतोस, तर अष्टभार्या 16 सहस्र गोपिका सुद्धा या अवतारात आहेत काय? यावर मंद हास्य करून श्रीपाद प्रभू म्हणाले, माझ्या अष्टविधा प्रकृतीत अष्टभार्या आहेत. या माझ्या शरीरातून 10 दिशांमध्ये शक्तिस्वरूप असणारी स्पंदने क्षणाक्षणाला प्रवर्तित होत आहेत. अशा प्रकारे प्रत्येक क्षणाला एका एका कलेमधून शरीर, मन आणि आत्मतत्वामधून 1000 स्पंदने परिवर्तित होतात. या प्रकारे 16 कलांमधून एकूण 16,000 स्पंदने प्रवर्तित होतात. याच माझ्या 16,000 गोपिका आहेत. पूर्वावतारात त्या सर्व कला मानव रूपात आविर्भूत झाल्या होत्या. या अवतारात त्या सगळ्या निराकार रूपात स्पंदनशील आहेत. विविध देवतांद्वारा माझी पूजा आराधना करण्यात काही चूक नाही. ती माझी आराधना आहे. माझ्यातील शिवस्वरूप, विष्णुरूप आणि ब्रह्मस्वरूप यांची आराधना करता येते. याप्रमाणे विविध देवतांमधील स्वरूपांची आराधना करू शकतात. वेगवेगळ्या साधना पद्धती, साधकाच्या विविध साधनावस्था, कालकर्म कारण या अनेक जीवांच्या अवस्थांवर प्रभाव टाकीत असतात. नरसिंहाची 33 रूपे. नरसिंह राजवर्माला त्या रात्री नृसिंहाने 33 रूपात दर्शन दिले होते. ती रूपे अशी: कुंदपात नरसिंहमूर्ती, कोप नरसिंहमूर्ती, दिव्य नरसिंहमूर्ती, ब्रह्मांड नरसिंहमूर्ती, समुद्र नरसिंहमूर्ती, विश्वरूप नरसिंहमूर्ती, वीर नरसिंहमूर्ती, रौद्र नरसिंहमूर्ती, क्रूर नरसिंहमूर्ती, बिभत्स नरसिंहमूर्ती, ध्रुम नरसिंहमूर्ती, वनी नरसिंहमूर्ती, व्याघ्र नरसिंहमूर्ती, बिडाल नरसिंहमूर्ती, भीम नरसिंहमूर्ती, पाताळ नरसिंहमूर्ती, आकाश नरसिंहमूर्ती, वक्र नरसिंहमूर्ती, चक्र नरसिंहमूर्ती, शंख नरसिंहमूर्ती, सत्व नरसिंहमूर्ती, अद्भुत नरसिंहमूर्ती, वेग नरसिंहमूर्ती, विदारण नरसिंहमूर्ती, योगानंद नरसिंहमूर्ती, लक्ष्मी नरसिंहमूर्ती, भद्र नरसिंहमूर्ती, राज नरसिंहमूर्ती, वल्लभ नरसिंहमूर्ती. यानंतरच्या 30व्या नरसिंहमूर्ती म्हणून श्रीपाद वल्लभांना पाहिली. 31व्या अवतारात श्री नृसिंह सरस्वती अवतारात आणि 32व्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापूरचे म्हणजेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांना पाहिले. श्रीनिवासांचा वृत्तांत. कन्या मासामध्ये
श्रावण नक्षत्रावर द्वादशीच्या दिवशी सोमवारी सिद्धयोग्यावर श्री व्यंकटेश अर्चरूपात प्रकट झाले. वैशाख शुद्ध सप्तमीला विलंबी नाम संवत्सरामध्ये त्यांनी कुबेराकडून धन सहाय्य घेऊन ऋणपत्र लिहून दिली. श्री पद्मावती देवी मृगशिरा नक्षत्रावर जन्मली तर श्रीनिवास श्रवण नक्षत्रावर अवतरले. वैशाख शुद्ध दशमीला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर श्रीनिवासांचा पद्मावती बरोबर विवाह संपन्न झाला. श्रीनिवास प्रभू सुद्धा भारद्वाज गोत्रामध्ये अवतरले. पांडवाच्या वंशातील सुंधनवाला नागकर्णीद्वारे झालेला पुत्र आकाश महाराज याचा भाऊ तोंडमान वसुधानू हा आकाश महाराजांचा मुलगा. श्रीनिवास प्रभूंनी अगस्ती महर्षींच्या सल्ल्यानुसार अर्धे राज्य तोंडमानला दिली व अर्धे राज्य वसुधानूला वाटून दिली. त्या रात्री त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंच्या दिव्य नामाचे संकीर्तन केले. दुसऱ्या दिवशी श्रीपादाच्या आश्चर्यकारक लीलांचे वर्णन सांगण्याचे आश्वासन देऊन सुबैया श्रेष्ठी जवळ असलेल्या कुटीमध्ये शंकर भट्टास घेऊन गेले. त्या कुटीत 2 ताडपत्रीच्या चटाया होत्या. 4 कुत्रे त्या कुटीचे रक्षण करीत होते. श्रीपादाच्या स्मरणाने प्राप्त होणारे फळ. श्रीपाद प्रभूंच्या हृदयगम लीलांच्या केवळ स्मरण मात्राने अनेक जन्मातील साठलेल्या पापांच्या राशी भस्म होऊन जातात. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.